दिल्ली आणि रांचीतील तरुणांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही जेन झीवर लक्ष केंद्रित झालं आहे। जेन झी तरुणांच्या आंदोलनानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे। त्याच वेळी कॉकरोच जनता पार्टीने ग्रामीण सरकारी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर तरुणांशी संवाद कसा वाढवायचा आणि त्यांना सरकारच्या कामाशी कसं जोडायचं यावर भाजपच्या नेतृत्वातील सत्ताधारी आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे। सरकारमधील प्रत्येक मंत्री आमदार आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसोबत तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांवर विचार करत आहे। याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारकडून या आठवड्यात तरुणांशी संबंधित तब्बल 5 महत्त्वाचे उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत। त्यामुळे या उपक्रमांमधून सरकार जेन झीला नेमकं कसं जोडणार आणि त्याचा राजकीय परिणाम काय होणार आणि फडणवीस सरकारची नवी रणनीती काय आहे पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी केलेले जेन झीचे संघटन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट तरुण वर्गाशी संवाद साधण्यावर दिलेला भर, यातून तरुण वर्ग पक्षाच्या विरोधात जाण्याची भीती लक्षात घेता राज्यात भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युथ फॉर मंथन, कॅम्पस कनेक्ट आणि मुख्यमंत्री फेलोशिप यांसारख्या उपक्रमांमधून तरुणांशी थेट संवाद साधत रोजगार आणि विकासाचे मुद्दे पुढे करत जेन झीला डिजिटल तसेच सांस्कृतिक माध्यमातून जोडण्यावर भर दिला आहे। त्यामुळे हा संवाद भाजपच्या बदलत्या युवा रणनीतीचा भाग मानला जात आहे। तरुणांशी संपर्क वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या आठवड्यात एकामागून एक 5 उपक्रम जाहीर केले आहेत। यामध्ये मुलींना दरमहा 2000 रुपये देण्याच्या प्रस्तावापासून तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटांचा वापर करण्यापर्यंतच्या उपक्रमांचा समावेश आहे। विशेषतः जेन झी पर्यंत पोहोचण्यावर सरकारचा भर असल्याचं दिसत आहे। देवेंद्र फडणवीसांनी तरुणांच्या समस्यांना प्राधान्याने हाताळण्याचे सर्व विभागांना निर्देश दिले आहेत। नव्या योजना आणि धोरणं तयार करताना 1997 ते 2012 या काळात जन्मलेल्या जेन झीच्या गरजा आणि अपेक्षांचाही विचार करण्याच्या सूचना त्यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव असल्याचं नमूद केलं आहे। या माध्यमातून विद्यार्थिनींना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। विद्यार्थ्यांना कोणतीही भीती न बाळगता प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलंय। महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्यात, तसेच विद्यार्थ्यांचा विद्यापीठाचे कुलगुरू, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि प्रशासनाशी नियमित संवाद व्हावा यावरही त्यांनी भर दिला। भाषा व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी जेन झीला आकर्षित करणारे विशेष मराठी चित्रपट तयार करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं आहे। तर या चित्रपटांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि तरुणांना आवडतील असे विषय असावेत यासाठीही प्रोत्साहन दिलं जाणार आहे। चित्रपट निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी निर्मात्यांसोबत सरकार स्वतःही आर्थिक भार उचलणार असल्याचंही शेलार यांनी स्पष्ट केलंय। तसेच सरकारने माती आणि पाणी संवर्धनाच्या मोहिमांमध्ये 15 ते 30 वयोगटातील तरुणांना सहभागी करून घेण्याची योजना आखली आहे। शुक्रवारी मृदा आणि जलसंधारण विभागाने राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये वॉक फॉर वोटर मोहीम जाहीर केली आहे। या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना 30 ते 60 सेकंदांचा इंस्टाग्राम रील तयार करावा लागणार असून उत्कृष्ट अशी रील बनवणाऱ्या तरुणांना पारितोषिक देखील दिलं जाणार आहे। याशिवाय पुढील महिन्यातील सण उत्सवांचा काळही सरकारसाठी तरुणांपर्यंत पोहोचण्याची संधी ठरणार आहे। उत्सवांमध्ये अधिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून त्यांची मोहीम शास्त्रीय पद्धतीने संकलित करण्याची सरकारची योजना आहे। यापूर्वी सरकारची भूमिका मुख्यतः उत्सवांना परवानगी देण्यापुरती होती, मात्र उत्सवाला राज्य महोत्सव दर्जा मिळाल्याने आता सरकार स्वतः आयोजकाच्या भूमिकेतही असेल असं शेलार यांनी स्पष्ट केलंय। या उपक्रमासोबतच महाराष्ट्र सरकारने तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी राज्यव्यापी अंमली पदार्थ विरोधी मोहीम नव्याने सुरू केली आहे। व्यसनाचं प्रमाण आता ग्रामीण भागातही वाढत असल्याची चिंता सरकारला आहे। त्यामुळे महाराष्ट्राला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। याचाच एक भाग म्हणून प्रत्येक रुग्णालयात अंमली पदार्थ विरोधी कक्ष सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। जंतर मंतर आंदोलनानंतर तर भाजपसह सर्वच पक्षांच्या रणनीतीचा केंद्रबिंदू लोकसंख्येत 25 ते 28% इतका वाटा असलेल्या जेन झीच्या प्रश्नांकडे वळला आहे। विरोधक तरुणांमधील बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि शिक्षणाच्या प्रश्नांवरून सरकारला लक्ष करत आहेत, तर सत्ताधारी म्हणून तरुणांमधील असंतोषाचे राजकारण याऐवजी तरुणांच्या रोजगार आणि भविष्यासाठी काम करणारे सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या युवा संवादात रोजगार, कौशल्य विकास, स्टार्टअप, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाचा मुद्दा पुढे आणत आहेत। या पिढीशी केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून थेट संवाद साधण्यावर फडणवीस यांचा भर दिसतोय। महाराष्ट्रातील 3.25 कोटी तरुण राज्याला $1 लाख कोटी अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्थेकडे नेणारे प्रमुख घटक ठरतील अशी मांडणी फडणवीस यांनी केली आहे। राज्यभर रोजगार मेळावे घेण्याची सरकारची घोषणाही या व्यापक युवा केंद्रित मांडणीचा एक भाग आहे। भाजपची युवकांसाठीची रणनीती केवळ युवा कार्यकर्त्यांची फळी उभारण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये। कॅम्पस कनेक्ट, डिजिटल मीडिया, रोजगार मेळावे, युथ आयकॉनशी संवाद यातून विविध पातळ्यांवर तरुणांशी नातं निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात जेनझीचा वाढता प्रभाव पाहता या उपक्रमांकडे केवळ सरकारी योजना म्हणून पाहता येणार नाही, तर आगामी 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दीर्घकालीन युवा रणनीतीचा भाग म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे। रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास, स्टार्टअप, डिजिटल माध्यमं आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांशी थेट संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होताना दिसतोय। मात्र या रणनीतीचं खरं यश हे घोषणांपेक्षा रोजगार, शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील संधी यांसारख्या प्रश्नांवर सरकार प्रत्यक्षात किती परिणामकारक काम करतं यावर अवलंबून असेल। त्यामुळे आगामी काळात जेनझीचा विश्वास जिंकण्यासाठी फडणवीस सरकारची ही युवा केंद्रित रणनीती किती प्रभावी ठरते, विरोधक त्याला कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।